नमस्कार. मी कॉम्रेड भरमा कांबळे, कोल्हापूर जिल्हा सीटूचा जिल्हाध्यक्ष आणि लाल मोठा बांधकाम कामगार संघटनेचा जिल्हाध्यक्ष. कोल्हापूर जिल्ह्यातील कामगार बंधू आणि भगिनींनो, सीटूने महाराष्ट्रातील सर्व संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना 1, 2, 3 जून रोजी मुंबई आझाद मैदानामध्ये आक्रोश धरणे आंदोलन करायचा निर्णय घेतलाय. आपल्याला माहित आहे की 21 नोव्हेंबर 2025 पासून केंद्र आणि राज्य सरकारनं कामगारांचे जे गेल्या 100 वर्षामध्ये लढून मिळवलेले कायदे होते त्यातले 29 कायदे रद्द करून त्याच्यामध्ये 4 श्रमसंहिता आणलेल्या आहेत. या 4 श्रमसंहितेमधील सर्व तरतुदी या मालक धार्जिने आहेत आणि म्हणून पूर्वीचे 29 कामगार कायदे पुन्हा लागू करा. या कामगार विरोधी मालक धार्जिन्या 4 श्रमसंहिता रद्द करा या मागणीसाठी आणि राज्यातील संघटित असंघटित कंत्राटी योजना कर्मचारी वगैरे कामगारांच्या मागण्या घेऊन सीटूनं राज्यव्यापी 1, 2, 3 जून रोजी आक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 1 जून रोजी राज्यातले सगळे योजना कर्मचारी असणार आहेत, ज्याच्यामध्ये आशा आणि गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना, त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचारी आणि आरोग्य स्त्री परिचर वगैरे कामगार 1 जूनला मुंबईमध्ये जे आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे. 2 जूनला राज्यातले सगळे असंघटित क्षेत्रातले कामगार, ज्याच्यामध्ये बांधकाम कामगार आहे, यंत्रमाग कामगार आहे, सायझिंग कामगार आहे, घरेलू कामगार आहे, इंजिनिअरिंग कामगार आहे, या क्षेत्रातला कामगार 2 जून रोजी होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. आणि 3 जूनला राज्यातले सगळे संघटित कर्मचारी आणि विशेषतः हॉकर्स, फेरीवाले हे या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. आणि म्हणून मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व क्षेत्रातील कामगारांना आवाहन करणार आहे, ज्याच्यामध्ये संघटित आणि असंघटित क्षेत्रातले कर्मचारी आहेत. आपल्यावर येऊ घालणारा जो मालक धार्जिने कायदे आहेत ते रद्दबातल झाले पाहिजेत. त्याचबरोबर सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांना महिना 30,000 रुपये पगार मिळाले पाहिजे. योजना कर्मचाऱ्यांना कायम करा या मागणीसाठी सुद्धा हे आंदोलन असणार आहे. आणि म्हणून मी तमाम कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व कामगार आवाहन करतोय की या आंदोलनामध्ये आपल्याला मोठ्या ताकदीनं उभं राहायला पाहिजेत. या 4 श्रमसंहितेची जर अंमलबजावणी सुरू झाली तर देशामध्ये, राज्यामध्ये जे आज किमान 10% कायम कामगार आहेत त्याच्यामध्ये या पुढच्या काळामध्ये कायम कामगार राहणार नाहीत. सगळे कंत्राटी आणि काही एक वर्षाच्या मुदतीनं, 2 वर्षाच्या मुदतीनं असे कामगार राहतील. याचा अर्थ असा की कामगारांचे सगळे हक्क पायदळी तोडले जाणार आहेत. कामगारांना गुलामाप्रमाणे काम करून घेतले जाणार आहेत. पूर्वीचे फंड, ग्रॅच्युटी, बोनस, ज्यादा काम केल्यास दुप्पट दराने पगार वगैरे हक्क होते, हे हक्क सगळे या कायद्यामुळं डावलले जाणार आहेत. केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे कामगार विरोधी आहे, मालकाच्या बाजूने आहे. त्याच्यामुळं या सगळ्या प्रश्नामध्ये आपल्याला जिल्ह्यातल्या सगळ्या कामगारांनी उतरलं पाहिजे. हे आंदोलन फक्त जिल्ह्यापुरतं नाही तर राज्यातले सगळे CI2चे या राज्यामध्ये साधारणपणे 3 लाख कर्मचारी नोंदीत आहेत. याचबरोबर सर्व असंघटित क्षेत्रातील जे सगळे कामगार आहेत
त्याच्यामध्ये नगरपालिका कर्मचारी असतील, महानगरपालिका कर्मचारी असतील, ग्रामपंचायत कर्मचारी असतील, वेगवेगळ्या मोठ्या उद्योगातले कर्मचारी असतील, हे सगळे कामगार या निमित्ताने एकवटणार आहेत. आणि म्हणून मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम कामगारांना आवाहन करतो की आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे संघटित असंघटित कामगार आहेत त्याच्यामध्ये आशा वर्कर, गटप्रवर्तक, अंगणवाडी, शालेय पोषणाहार हे कर्मचारी 31 तारखेलाच कोल्हापुरात निघणार आहेत आणि 1 तारखेला सकाळच्या आझाद मैदानाच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या जिल्ह्यातला यंत्रमाग कामगार असेल, बांधकाम कामगार असेल, घरेलू कामगार असेल, बाकीचे ऊस तोडणी कामगार असेल, हे सगळे कामगार 1 तारखेला संध्याकाळी मुंबईला रवाना होणार आहेत आणि 2 तारखेच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातला जो संघटित कामगार आहे, त्याचबरोबर फेरीवाला वगैरे कामगार आहेत, ते कामगार 2 तारखेला संध्याकाळी बाहेर पडून 3 तारखेच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. आज आशाने गटप्रवर्तकाची अवस्था काय आहे? ते गेली 10, 12, 13, 14, 15 वर्ष झालं काम करतात, मात्र त्यांना ते तुटपुंच्या मानधनावर काम करतात. साधारणपणे 75 इंडिकेटरवर ते काम करतात, मात्र त्यांना नाम मात्र पैसे मिळतात, मानधन सुद्धा वेळेवर मिळत नाही. केंद्र सरकार 5-5, 6-6 महिने त्यांना वेळेवर मानधन देत नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांना वेळेवर मानधन द्या, त्यांना नोकरीत कायम करा, ताबडतोबीने त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या आणि महिना किमान 30,000 रुपये वेतन द्या, ही त्यांची मागणी आहे. याचबरोबर अंगणवाडी कर्मचारी असतील, शालेय पोषणाहार कर्मचारी असतील, आरोग्य स्त्री परिचारिका असतील, तर म्हणजे शालेय पोषणाहार कर्मचाऱ्यांना महिन्याला फक्त आज 2,500 मिळतात. तो सुद्धा निर्णय गेल्या 5-6 महिन्यापूर्वी त्यांनी मोठं आंदोलन केलं, त्यात 1,000 वाढ झाल्या. म्हणजे पूर्वी 1500 मध्ये काम करत होते, आज ते फक्त 2,500 मध्ये काम करतात. ते सुद्धा मानधन त्यांना वेळेवर मिळत नाही. याचबरोबर यंत्रमाग कामगार असेल, यंत्रमाग कामगारांचा कायदा 1971चा आहे, मात्र आजही त्या कामगारांना 8 तासाचं काम मिळत नाही, किमान मिळत नाही. जादा काम केलं तर त्याला ओव्हरटाईमचा पगार मिळत नाही, वर्षाला सर्व्हिस मिळत नाही. 1,000-1,200 रुपये या भागातले, त्या धंद्यातले मालक 1,000-1,200 रुपये सर्व्हिस म्हणून देतात, मात्र 1 वर्षाची सर्व्हिस म्हणजे किमान 15 दिवसाचा पगार. जर कायदेशीर बघितलं तर साधारणपणे 8,000 ते 9,000 रुपये एका वर्षाची सर्व्हिस होते, मात्र या कामगारांची 1,000-2,000 रुपये देऊन बोळवण केली जाते. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये म्हणजे मग यंत्रमाग कामगार असेल, सायझिंग कामगार असेल, घरेलू कामगार असेल, बिडी कामगार असेल, सर्व कंत्राटी कामगार असतील, यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन झाली पाहिजेत. आणि त्या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून या कामगारांचा मग आरोग्याचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, बाकी सगळे प्रश्न असेल, ते प्रश्न, या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कल्याणकारी मंडळाचा उपयोग होणार आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नासाठी मग यंत्रमाग कामगार असेल, बांधकाम कामगार असेल, घरेलू कामगार असेल, ऊस तोडणी कामगार असेल. आज ऊस तोडणी कामगाराची अवस्था काय? ऊस तोडणी कामगारांना गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं कल्याणकारी मंडळ स्थापन केलेलं आहे, मात्र त्याचा फायदा राज्यातल्या ऊस तोडणी कामगारांना होत नाही. कारण परवा सीधा द्यायचा निर्णय मंडळानं, सरकारनं केला, मग तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये न देता फक्त विदर्भ मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा द्यायचा निर्णय केलाय. मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस तोडणी कामगारांना तो सीधा दिला जात नाही. आणि म्हणून ऊस तोडणी कामगारांचं कल्याणकारी मंडळ अगदी सक्षमतेने चालवावं, त्यातल्या सगळ्या कामगारांना, त्यांच्या कामगारांच्या मुलांना शिक्षणाचा, मेडिकलचा वापर व्हावा. आणि म्हणून ऊस तोडणी कामगाराचा प्रश्न सुद्धा भयानक आहे, आणि तो प्रश्न सोडून घेण्यासाठी जिल्ह्यातल्या, राज्यातल्या ऊस तोडणी कामगारांनी सुद्धा या मुंबईच्या 1, 2, 3 जून रोजी जे मुंबईला आक्रोश धरणे आंदोलन आहे, त्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे. सर्व कामगारांनी स्वतःच्या पैशानं मुंबईला यायचं आहे. कामगारांना स्वतःच्या हक्कासाठी स्वतः काहीतरी बलिदान द्यायला पाहिजे, स्वतः त्याग करायला पाहिजे, आणि आपले कायदे सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारच्या विरोधामध्ये संघर्ष केला पाहिजे. या संघर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम
संघटित असंघटित क्षेत्रातल्या कामगारांनी उद्याच्या 1, 2, 3 जून 2026 रोजी जे मुंबईला आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन जिल्ह्यातल्या सीटूच्या वतीनं सीटूच्या सर्व कामगार संघटना आणि बाकीच्या सर्व कामगारांना सुद्धा मी आवाहन करत आहे.